नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. राजकारणात सत्ता येते जाते, पण काही नेते असे असतात जे सत्तेपेक्षा विचारांना जास्त महत्त्व देतात आणि आज अशाच एका नेत्याने मोठा निर्णय घेतलाय. आता मला थांबायचंय, हे शब्द आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप जोशी यांचे. नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. लोकमतला लिहिलेल्या पत्रात संदीप जोशी म्हणतात, आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे. संदीप जोशी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजपने नागपूरमध्ये सलग 200हून अधिक जागा जिंकल्या. पक्ष संघटनेत अनेक तरुण नेते तयार झाले, त्यामुळे आता आपण थांबून इतरांना संधी द्यावी. तसंच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं नेतृत्व स्वीकारत त्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा निर्णय अचानक घेतलेला नाही, पण तरीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण संदीप जोशी हे नागपूर भाजपचे मजबूत स्तंभ, संघटना कौशल्यासाठी ओळख, थेट, स्पष्ट आणि अभ्यासू नेता. अशा नेत्याची राजकीय निवृत्ती नक्कीच अनेकांना विचार करायला भाग पाडणारी आहे. या निर्णयातून एक मोठा संदेश जातो, सत्ता ही कायमची नसते. नेतृत्व बदलत राहणं लोकशाहीसाठी गरजेचं. अनुभव आणि नव्या विचारांचा समतोल महत्त्वाचा. संदीप जोशी म्हणतात, मी समाजकार्य थांबवत नाही, फक्त निवडणुकीपासून थोडं मागे हटतोय. राजकारणात अनेक जण खुर्चीसाठी झगडतात, पण काही नेते असेही असतात जे योग्य वेळी स्वतःहून बाजूला होतात. हा निर्णय योग्य की चूक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.